डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं आज लोकार्पण। काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे यांची मात्र कार्यक्रमाकडे पाठ। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। केजरीवालांना जामीन मिळणार का याकडे लक्ष। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लावणीवर। आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आज होणारी सुनावणी पुढे ढकलली। मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। 2 आठवड्यांपासून फरार जयदीपला कल्याणमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। अखेर बाप्पा पावला। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला। गणपतीसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा। मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान टोल माफीचा निर्णय। कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार। मुंबई गोवा प्रवास सुसाट होणार। हिंडनबर्ग रिपोर्टमुळे वादात अडकलेल्या माधवीपुरी यांच्या विरोधात सेबीतील कर्मचाऱ्यांचं केंद्राला पत्र। अध्यक्षांमुळे संस्थेतील वातावरण खराब झाल्याची तक्रार। निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर सरकारची माघार। शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन रद्दचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर। अभिनेत्री कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर। सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास हायकोर्टाचा नकार। शीख समुदायाच्या आक्षेपामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।